हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कुंडलीकवरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. आलेला आहे, सुरू करायचं. आज आपल्याला तिहेरी विचार करायचा आहे. भगवान श्रीकृष्णांची जयंती, भगवान ज्ञानेश्वर माऊलीची जयंती आणि 15 ऑगस्ट या तिन्हींचा समन्वय कसा घालता येतो मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण भगवंतांच्या पासून सुरुवात आपल्याला करायची आहे. भगवंतांनी गीतेमध्ये जे आश्वासन दिले त्याच्यापासूनच मी सुरुवात करणार आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, यातला भारत शब्द महत्वाचा लक्षात घ्या. भारतामध्ये ज्यावेळा धर्माला ग्लानी प्राप्त होते त्यावेळेला आम्ही घेतो. भारत या शब्दाचे अर्थ या ठिकाणी दोन पण आपण लावू शकतो. अर्जुनासाठी सुद्धा भारत हा शब्द प्रयोग भगवंतानी केलाय आणि या भूभागाला भारतात याला आम्ही भारत माला म्हणतो. त्याही उद्देशाने भगवंतानी या ठिकाणी भारत हा शब्द प्रयोग केला. आमच्याकडे आमच्या देशाच फक्त पूर्णावतार आहेत. बाकी सर्व जगातल्या निर्णया ठिकाणी जे कोणी आले ते देवाचे दूत आले, देव आला नाही. प्रत्यक्ष देवानी अवतार घेतला तो आमच्या देशात. आणि म्हणून आम्हाला ज्यांचा अवतार, आता मी पुढच्या काही ओव्या आधी सांगून मग त्याविषयीच थोडस विश्लेषण करणार आहे. आणि समर्थांचं ज्या वेळेला जीवन पाहतो आणि समर्थांनी ज्या वेळेला अवतार कार्य संपवायचं ठरवलं त्यावेळेला सर्व शिष्य जे व्यथित झाले त्यांना सांगताना त्यांनी काय म्हटलं, माझे शरीर आणि काया गेली आहे अंतःकरणी, परिणी आहे जगत जीवनी. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असं समर्थ म्हणतात. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने देहरूपी अवतार 5000 वर्षापूर्वी घेतला असला तरी भागवताच्या रूपाने आणि श्रीमद भगवद्गीतेच्या रूपाने ते विद्यमान आहेतच. आणि म्हणून मी मागे एक वेळेला सांगितलं होतं, आताही 2 मिनिटात सांगून पुढच्या विषयाकडे वळतो. आपल्याकडे प्रामुख्याने 3 प्रकारच्या मूर्ती आहेत. एकाला मृण्मय म्हणतात, जी पृथ्वी तत्वापासून मोठ्या प्रमाणावर बसली आमच्या डोळ्याला दिसते. ती कागदावरची असो, मातीची असो, दगडाची असो, लाकडाची असो, कोणती असो, ते मृण्मय या क्षेत्रात मोडते. हे मूर्तीचं दर्शन सुद्धा आम्हाला ध्यानासाठी आवश्यक असलेलं आहे. पण तेच केवळ दर्शन पुरेसं नाही, त्याच्या पुढे आम्हाला गेलं पाहिजे. जसं नामदेव महाराज म्हणतात, ज्या वेळेला ज्ञानेश्वरीची पारायण सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणावर पारायण व्हायला लागले आणि ज्ञानेश्वरी सांगितलेला उपदेश किती अंमलात आला हे लक्षात येत नाही. त्यावेळेला नामदेव महाराजांना हे म्हणावं लागलं, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. तसं भगवान श्रीकृष्णांचं चरित्र संपूर्ण गाणं हे काही थोड्या वेळाचा विषय नाही. चरित्रातल्या काही प्रसंगांचा मी जरूर उल्लेख करीन. पण आपल्याला जे पाहायचं आहे ते भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेत जे तत्वज्ञान सांगितलं त्या तत्वज्ञानाचा आणि माझ्या जीवनाशी काही संबंध आहे का नाही हे आम्हाला पाहावं लागेल. आणि म्हणून नेता कसा असावा तर भगवान श्रीकृष्णासारखा असावा. म्हणून गोकुळातलं बालपणीचं वर्णन करताना बालशास्त्री हरदासांनी जे वर्णन केलंय ते मी आपल्या समोर ठेवतो. ते म्हणतात, वाटीवर ताकासाठी नृत्य करतो, वडील माणूस
आम्ही तर घाबरतो. आवाज 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 तुटतोय बाबा. यमुनेच्या वरूनचा आवाज तुटतोय महाराज, आवाज तुटतोय. आता येतोय का? हा, जरा तुम्ही बाजूला इकडे आता तिकडे, आवाज येतोय? हो थोडं इकडे तिकडे गेलात ना की तसं होतंय ते. आता येतो का आवाज? हा, आता येतोय व्यवस्थित. मग आता थोडासा चेहऱ्यावर अंधार असला तरी चालेल, इलाज नाही. आता मी बाहेरच आलोय ओट्यावर, चालेल कारण चालेल. आत रेंज कमी येते. बर बर बर, चालेल, ठीक आहे. ठीक आहे, आपण पाहूया. मी सांगत होतो की भगवान श्रीकृष्णाचं नेतृत्व बालपणामध्ये कसं होतं. तर स्वतः पराक्रमी असून सुद्धा यमुनेच्या वाळवंटामध्ये पेंड्या आणि आणखी जे काही बालमित्र आहेत त्यांच्यावर कुस्ती खेळताना भगवंत लोळत त्यांच्याकडून पराभूत होत. याचा अर्थ मी फार मोठा आहे असं नेता कधीच दाखवित नसतो. ते आम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून आपल्याला दिसेल. आणि अगदी मोठं उदाहरण सांगायचं झालं तर 11व्या अध्यायात अर्जुन म्हणतो, हे कृष्ण हे सखे की म्हणून मी तुला लाथा घातल्या, बुख्या खाल्ल्या, पण तू एवढा मोठा आहेस हे मला आज कळलं. म्हणजे 10व्या 11व्या अध्यायापर्यंत अर्जुनाची सुद्धा अवस्था हीच होती की भगवंताचं मोठेपण तो पूर्णपणे ओळखत नव्हता. मानत होता, त्यांचा सल्ला घेत होता, पण ते किती मोठे आहेत, भगवंत आहेत म्हणजे काय आहेत याच्याविषयीची पूर्ण जाणीव त्याला 11व्या अध्यायात झाली. सांगायचं तात्पर्य, अशा प्रकाराने स्वतःच्या जीवनातून आदर्श उत्पन्न करून नेता कसा असावा, भगवान श्रीकृष्णासारखा असावा. मित्र कोणासारखा असावा तर भगवान श्रीकृष्णासारखा असावा. सुदाम्या लक्षात घ्या, महाभारताच्या संदर्भात आणखीन एक विचार करतात काही लोक. महाभारताची मीमांसा मांडताना असं म्हणतात की महाभारत हा एक सुडाचा प्रवास आहे. आणि काही प्रमाणात आपल्याला ते बरोबरच दिसतं. एकमेकाच्या प्रतिज्ञा घेऊन एकमेकांना मारणं महाभारतात आहे. परंतु महाभारताचा अंतिम संदेश काय आहे तर अशी जी सुडाची भावना संपून, म्हणजे द्रोणाचार्य आणि द्रुपद यांचं वय उत्पन्न झाला, दोघांचाही नाश झाला. हे महाभारतातलं तर आम्ही पाहतो. पण भगवान श्रीकृष्णाने हा सगळा जो काही नाशाचा भाग घडून आणला तो यासाठी घडून आणला. आणि काय केलं, जे आधी सुदामा आणि मग भगवान श्रीकृष्ण यांची मैत्री आपल्याला त्याच्यातून लक्षात येईल. सुदामा हा अत्यंत सामान्य ब्राह्मण ग्रस्त आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे जे भगवंताचे प्रमुख 10 अवतार सांगितले त्यातला हा 8वा अवतार आहे. श्रावण महिन्याच्या अष्टमीला आणि वद्य अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा मध्यरात्री जन्म झालाय. लक्षात घ्या, आमच्याकडे या 2 महापुरुषाच्या जन्माकडे सुद्धा या पद्धतीने पाहता येईल. प्रभू रामचंद्रांचा जन्म दुपारी 12 वाजता झालाय. सूर्यासारखे प्रखर तेज घेऊन ते जन्माला आलेत आणि ते प्रखर तेज जीवनभर समाजाला त्यांनी वाटलंय. तर प्रभू रामचंद्रांच्या नंतर भगवान श्रीकृष्णाचा जो जन्म आहे तो मध्यरात्रीचा आहे. समाज अंधकारामध्ये बुडालेला होता. अत्यंत काळोख असं तत्वज्ञानाची परिस्थिती होती. ती घालून मध्यरात्री जन्माला आलाय म्हणजे ह्या काळोखात मी जन्माला आलो असलो तरी सर्वांना प्रकाश देण्यासाठी मी जन्माला आलेलो आहे. अशा प्रकारची जीवनाची सुरुवात आपल्याला त्यांच्याकडून लक्षात येईल. आणि भगवान श्रीकृष्णाने आपलं संपूर्ण जीवन समाजाला प्रकाशमय करण्यामध्ये घालवलेलं आहे. समाजाला मार्गदर्शन करण्यामध्ये घालवलेलं आहे. त्यांच्या 2-3 प्रसंगांचा मी उल्लेख करणार आहे. आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात लक्षात येतं की प्रभू रामचंद्रांनी आई वडिलांची आज्ञा कशी पाळली. पण भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात तोच आदर्श असला तरी तो लक्षात येत नाही. म्हणून एक छोटस उदाहरण तेवढ्यासाठी मी आपल्या समोर ठेवतो. ते उदाहरण म्हणजे असं
महाभारतीय युद्ध झालं आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला आपल्या सुभद्रेला घेऊन आले, आपल्या बहिणीला घेऊन आले. आई वडिलांनी युद्धाचा संपूर्ण प्रसंग विचारला. भगवान श्रीकृष्णाने सगळे प्रसंग सांगितले, पण सुभद्रेला मात्र भरून भरून येत होतं. कारण अभिमन्यूच्या मृत्यूचा प्रसंग भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी सांगितलाच नाही. आणि सांगणं झाल्यावर एकांतात स्वतंत्र रीतीने भगवंतांना भेटून सुभद्रा असं म्हणते की कृष्णा, तू अभिमन्यूच्या मृत्यूचा प्रसंग का सांगितला नाहीस? त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने दिलेलं उत्तर लक्षात घेण्यासारखं. भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला म्हणतात, हे सुभद्रे, ज्या बोलण्यामुळे माझ्या आई वडिलांना वेदना होतील अशा प्रकारचं मी कधीच बोलणार नाही. मी जर अभिमन्यूच्या मृत्यूचा प्रसंग सांगितला असता तर माझ्या आई वडिलांना फार मोठ्या प्रमाणावर दुःख झालं असतं. म्हणून आई वडिलांना माझ्याकडून तरी माझ्या बोलण्यातून दुःख होऊ नये ही सुद्धा वाणीची अवस्था भगवान श्रीकृष्णाने पाळलेली आहे. म्हणजे आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचा आदर्श आहे तसाच भगवान श्रीकृष्णांचाही आदर्श आहे. आता नेत्याविषयीचा जो त्यांचा गुण आहे तो मी आपल्या समोर ठेवण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांची जी सुधर्मा नावाची सभा आहे त्या ठिकाणी एक घंटा आहे. त्या घंटेचा विशेष असा आहे की ती ज्या पद्धतीने वाजवली त्या पद्धतीप्रमाणे काय गावात घडलं हे, नगरामध्ये घडलं हे लक्षात यायचं. म्हणजे दुःखाचा प्रसंग असेल तर त्यावेळेला आवाज वेगळा, शत्रूंनी हल्ला केला असेल आणि त्याचा परतून लावायचा त्यावेळेसचा आवाज वेगळा, आनंदाचा प्रसंग असेल तर त्यावेळेला घंटी वेगळ्या आवाजात वाजवली यायची. म्हणजे आनंदाचा प्रसंग असेल तर नटून थटून या, कार्यक्रम फार मोठा आहे, चांगला आहे, पाहण्यासारखा आहे असा अर्थ. दुःखाचा प्रसंग असेल तर काहीतरी वाईट घडलंय ते ऐकायचंय आपल्याला, त्या पद्धतीने या. आणि युद्धाचा प्रसंग आला आहे त्याच्या रीतीने भेऱ्या वगैरे जर वाजल्या तर त्या पद्धतीने या. असे 3 प्रकारचे आवाज त्या घंटीमधून काढले जायचे ज्या वेळेला ज्या आवाजाची आवश्यकता असेल त्यावेळेला. नेता कशाला म्हणतात या संदर्भात मी हे उदाहरण सांगतोय, लक्षात घ्या. ज्या वेळेला अर्जुनाने सुभद्रेचं हरण केलं, सुभद्रेला अर्जुन घेऊन गेला, त्यावेळेला घंटी वाजवली गेली तर आपल्या राष्ट्रावर संकट आलंय, आता शस्त्र घेऊनच या अशा अर्थाचा संदेश मिळतो. त्याप्रमाणे सगळेजण त्या ठिकाणी आले. भगवान श्रीकृष्ण मात्र आले नव्हते. बलराम दादा आला, सात्विकी आले, सगळे कृतवर्मा आले, हे सगळे आले. आणि इतके काही प्रक्षुब्ध झाले ज्या वेळेला अर्जुनाने सुभद्रेला पळवलं, हा विषय आला तर अर्जुनाचा वध करून सुभद्रेला परत आणायचं वगैरे अशा सगळ्या वर्गणा सगळ्यांनी केल्या. आणि या सगळ्या वर्गणा चालू असताना भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी येऊन नुसते शांत उभे राहिले. आणि थोड्या वेळाने बलराम दादा सुद्धा अर्जुनाबद्दल काय नको ते बोलायचं ते बोलला, पण त्याच्या लक्षात आलं कृष्ण काहीच बोलत नाही. त्यावेळेला कृष्णाकडे पाहून आणि सगळ्या आलेल्या लोकांना उद्देशून बलराम दादा म्हणतो, अरे तुम्ही लाख वर्गणा केल्या तरी त्याचा काही उपयोगच नाही. आधी श्रीकृष्णाला विचारा आपण काय करायचं ते, आणि श्रीकृष्ण सांगेल त्याप्रमाणेच आपल्याला वागायचं आहे. आणि मग श्रीकृष्णाकडे उद्देशित होतात, अरे आपली बहीण पळवली, तुला काही वाटत नाही का, लाज नाही का, वगैरे काय काय शब्द असतील ते बोलला. त्याला भगवान श्रीकृष्ण शांत रीतीने बोलले, क्रोध ज्याने जिंकायचा असतो ते कशाला म्हणतात, चित्तप्रज्ञ कशाला म्हणतात, त्याचं हे उदाहरण म्हणायला हरकत नाही. भगवान श्रीकृष्ण शांत पद्धतीने बोलताना म्हणतात, तुम्ही एवढ्या वर्गणा करता पण अर्जुनाशी युद्ध खेळण्याचं तुमच्या कोणाचं सामर्थ्य आहे का? आणि सामर्थ्य जर नसेल आणि त्याच्याशी युद्ध खेळायला गेला, पराभव झाला तर तुमचं नाक खाली होणार नाही का? आता हे श्रीकृष्णाचे उद्गार असू शकतात का हो? ते स्वतः विश्वाला जिंकणारे पराक्रमी आहेत. म्हणजे आपल्या भक्ताला सुद्धा वाचवण्यासाठी काय काय करावं लागतं, म्हणजे तो आपल्यापेक्षा पराक्रमी आहे. आणि मग सांगतात की अर्जुनाशी संबंध जोडणं म्हणजे एका अर्थाने
दोन पिढ्या आपल्या ज्या आहेत, दोन नाते पुन्हा एकत्र होण्यासारख्या आहे. आणि म्हणून अर्जुनासारख्या वीराला सुभद्रा देणं हा आपल्या क्रोधाचा विषय न होता आनंदाचा विषय झाला पाहिजे. म्हणजे एवढा सगळा समाज विरोधात असताना सुद्धा आपला विषय त्यांच्या समोर मांडून आपल्या पद्धतीने त्यांना वळवणं ही सामान्य गोष्ट नसते. ती भगवान श्रीकृष्णांच्या जवळ होती हे आपल्याला यावरून उदाहरणावरून लक्षात घेईल. आणि माझं वेळेकडे लक्ष आहे. मी 20 मिनिट ते 25 मिनिट हा विषय मांडायचा ठरवलाय. त्यामुळं एक उदाहरण सांगून या विषयाचा समारोप करतो. राजश्वी यज्ञाच्या वेळेला भगवान श्रीकृष्णांना अग्रपूजा करावी. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि त्याचप्रमाणे भगवान व्यास या सगळ्यांनी श्रीकृष्णाच्या अग्रपूजेला मान दिला. अग्रपूजा भगवंताची व्हावी असं सांगितलं. आणि भीष्माचार्यांनी जे वर्णन केलंय भगवान श्रीकृष्णांचं ते मुळातून वाचण्यासारखं आहे. मी त्यातल्या 2-3 गोष्टी फक्त आपल्या समोर ठेवतो. ते म्हणाले, ब्राह्मणांनी ज्यांच्या पायाशी फुले वाहून नमस्कार करावा अशा प्रकारचं हे ईश्वरी तत्व आहे. म्हणजे ब्राह्मण हा ज्ञानामुळे श्रेष्ठ समजला जातो. त्या ज्ञानाच्या क्षेत्रात भगवान श्रीकृष्ण हे सर्वांच्या वर आहेत. त्यामुळे ते ब्राह्मणांनाही श्रेष्ठ आहे. ब्राह्मणांनीही ज्याचं दर्शन घ्यावं इतके ते श्रेष्ठ आहेत. क्षत्रियांच्या मध्ये म्हणाल तर क्षत्रियांच्या मध्ये पराक्रम मुख्य असतो. तुमच्यापैकी कोणी भगवान श्रीकृष्णाला आजपर्यंत जिंकू शकलेला नाही. म्हणजे क्षत्रियांच्या मध्ये जे पराक्रम असावा लागतो त्या पराक्रमाच्या दृष्टीने सुद्धा सर्व क्षत्रियांच्या मध्ये ते श्रेष्ठ आहेत. पुढे वर्णन करताना भीष्माचार्य म्हणतात, वैश्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्याजवळ संपत्ती असते. तर संपत्तीच्या दृष्टीने द्वारका इतकी समृद्ध आहे की हे सगळे जे काही व्यापारी आहेत ते त्यांच्या पासांगालाही पुरणार नाहीत. आणि शूद्रांच्या दृष्टीने म्हणाल तर तो वयाने श्रेष्ठ असतो, त्याला नमस्कार केला असं म्हणतात. तर ह्या सर्वांना नमस्कार करण्यासाठी योग्य असलेलं स्थान हे भगवान श्रीकृष्णाचं आहे. एवढं सांगून झाल्यानंतर आता मला जो गीतेचा मुख्य उपदेश आहे त्या उपदेशाचं जे मर्म आहे ते पुढच्या संदर्भात सांगायचंय ते लक्ष द्या. भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा ठरल्यानंतर ज्या वेळेला शिशुपाल आणि आणखीन त्याचे काही मित्र यांनी गडबड सुरू केली आणि म्हणायला सुरुवात केली की हे तर गवळ्याचं पोर आहे, क्षत्रिय नव्हे, निरनिराळ्या शिव्या द्यायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्ण शांत आहेत. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव असं म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो अशी ज्याची अवस्था आहे असं हे क्षत्रियाचं जे लक्षण आहे, आपलं स्थितप्रज्ञाचं जे लक्षण आहे ते लक्षण पुरेपूर भगवान श्रीकृष्णांच्या मध्ये दिसतं. भीम 2 वेळा त्यांच्या अंगावर धावून गेला, शिशुपालाच्या अंगावर, पण बाकीच्यांनी थांबवलं. भीष्माचार्यांना बोलताना शिशुपाल असं म्हणाला की अरे हे थेरड ब्रह्मचर्याचं नाटक करतं, नपुसक असावं म्हणून ब्रह्मचर्याचं नाटक करतं. म्हणजे भीष्माचार्यांना शिव्या दिल्या, श्रीकृष्णांना शिव्या दिल्या, तरी भगवान श्रीकृष्ण शांत आहेत. का शांत होते तर त्याच्या भगवान श्रीकृष्णाने त्याच्या आईला म्हणजे आपल्या आत्याला एक वचन दिलेलं होतं की तुझ्या मुलाचे 100 अपराध होईपर्यंत मी त्याला हात लावणार नाही, मी त्याला मारणार नाही. आणि ज्यावेळा त्यांचे 100 अपराध झडत आले त्यावेळा भीष्माचार्यांच्या लक्षात आलं हीच वेळ आहे शिशुपालाला गप्प बसवण्याची. म्हणून सर्वांना उद्देशून भीष्माचार्य म्हणतात की संपूर्ण जगामध्ये ज्याच्यासारखा योद्धा नाही ते भगवान श्रीकृष्ण शांत बसलेले आहेत. म्हणजे जोपर्यंत हा वृष्णी सिंह शांत आहे तोपर्यंत ह्या कोल्ह्यांची कोल्हेकुल सुरू आहे. एकदा का वृष्णी सिंह जागा झाला की सगळे कोळी आपापल्या ठिकाणी थांबतील. आणि त्याचे 100 अपराध भरल्यावर भगवान श्रीकृष्ण उठून उभा राहिले धीर गंभीर आवाजात. आणि परंतु क्रोध आल्याचं दाखवीत. लक्षात घ्या, क्रोध ज्याला येतो त्याचं अंग थरथर कापायला लागतं, पण ते स्थिर चित्ताने उभे राहून म्हणतात की शिशुपालाच्या आईला दिलेल्या वचनामुळे मी थांबलो. आता याचे 100 अपराध भरले, त्याला आव्हान दिलं तुला कोणतंही शस्त्र घ्यायचं असलं तर घे,
मी तुझा निपात करणार आहे, मी माझ्या सुदर्शनाने तुला मारणार आहे. आव्हानपूर्वक त्याला संधी देऊन त्याला कुठलंही उत्तर देता येत नाही. पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपलं सुदर्शन सोडलं. म्हणजे स्थितप्रज्ञ कशाला म्हणतात या संदर्भात हे उदाहरण सांगता येईल. बाळशास्त्री हरदासांनी भगवान श्रीकृष्ण या विषयावर जी व्याख्यान दिली त्यामध्ये जो समारोप केला त्या समारोपात 2-3 वाक्य मी आपल्या समोर मांडतो. ते म्हणतात, भगवान श्रीकृष्ण हे सर्व प्रकारच्या मानवी अपूर्णतेच्या इतकेवर आहेत की पूर्णता व श्रीकृष्ण हे जणू काही एकमेकाचे पर्यायवाचक शब्द आहेत. श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेल्या स्थितप्रज्ञाच्या महान कर्मयोगाचे प्रात्यक्षिक म्हणजे गीतेच्या जनकाचा स्वतःचा जीवनपट होय. आपल्या जीवनाचा हेतू सांगताना भगवंत म्हणतात, त्रैलोक्यात जेथे आवश्यक असेल, ज्या रूपाने आवश्यक असेल त्या रूपाने मी जन्म घेऊन धर्ममर्यादेची स्थापना करतो. धर्ममर्यादेच्या स्थापने वाचून कुठल्याही माझ्या जन्माचा उद्देश नाही. हे भगवान श्रीकृष्णाचं तत्वज्ञान आम्ही आमच्या जीवनात अंमलात आणलं पाहिजे. म्हणजे गीता आणि भागवत, भगवान श्रीकृष्णाची जी वाङ्मयीन मूर्ती आहे त्यामध्ये सांगितलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे जर आम्ही आमच्या जीवनाची घडी बसवण्याचा प्रयत्न केला तर भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीच्या दिवशी आम्ही त्यांचं स्मरण केलं असं लक्षात येईल. दुसरा मुद्दा या ठिकाणी मांडतोय तो हा, त्यारे जन्म कारागृहात कर्ण काय सांगतो, माझ्यावर अन्याय झाला म्हणून, मला सूतपुत्र म्हणून हिणवलं असं म्हणून माझ्यावर अन्याय झाला म्हणतो. भगवान श्रीकृष्णाच्या वर तर त्याच्याही पेक्षा जास्त अन्याय झाला, पण अन्याय कुठेही ते उगाळीत बसले नाही. गवळ्याचं पोर म्हणून हिणवलं गेलं, क्षत्रिय नाही म्हणून हिणवलं गेलं, पण कुठल्याही प्रकारची चिंता न करता समाजाचं मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेसारखा एक उज्ज्वल ग्रंथ त्यांनी आम्हाला दिला. या ग्रंथामध्ये काय आहे हे स्वतंत्र रीतीने पाहताना आपल्याला म्हणता येईल, पण उल्लेख केलाच पाहिजे. भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, त्याचप्रमाणे राजयोग आहे. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेले हे 4ही योग भगवंतानी स्वतः आपल्या मुखाने गीतेमध्ये सांगितलेले आहेत. म्हणून श्रीमद भगवद्गीता ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. आणि म्हणून मृण्मय मूर्तीच्या वर जाऊन वाङ्मयीन मूर्तीचं चिंतन करायचं आणि गीतेमध्ये सांगितलेले हे 4ही योग अंमलात आणायचे. म्हणून मग पुढे जर वर्णन करायचं झालं माऊलीच्या भाषेमध्ये तर हे विश्वची माझे घर, ऐशीमती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, अशा प्रकारची अवस्था ही गीतेच्या तत्वज्ञानामधून होऊ शकते. आणि भगवंतानी 7व्या अध्यायात सांगितलं की संपूर्ण सृष्टी माझ्यापासून उत्पन्न झाली आहे. सुरुवातीला मी माझ्या मानस भावापासून सप्तर्षी निर्माण केले, सनकादिक 4 निर्माण केले, मनु निर्माण केला आणि हा जो आद्य मनु आहे ज्याला स्वयंभू म्हणून आम्ही ओळखतो, तर याच्यापासून ही संपूर्ण शतरूपा आणि मनु यापासून जी ही संपूर्ण सृष्टी झाली. म्हणून मनु पासून मानव शब्द बनला. केवळ मानवच नव्हे तर मॅन नावाचा शब्द सुद्धा मनु पासूनच बनलाय. म्हणजे विश्वातले सर्व मानव किंवा सर्व याची यावत सृष्टी ही भगवंताचं रूप आहे, भगवंताची प्रकृती आहे. 7व्या अध्यायात भगवंतानी सांगितलं 8 प्रकृती आणि 9 म्हणजे पराप्रकृती, अपरा प्रकृती यांनी म्हणून हे सगळं विश्व निर्माण केलंय. अशा प्रकारचा भाव ज्यांनी उत्पन्न केला. आणि 10व्या अध्यायात सांगितलं मया अध्यक्षण ही प्रकृती सुयते चराचरम, माझ्या अध्यक्षतेखाली या पृथ्वीवर सगळ्या चराचराची निर्मिती चालू आहे. म्हणून कोणती सभा असली तर त्या सभेचा जो अध्यक्ष आहे तो भगवंताचा प्रतिनिधी आहे असं गृहीत धरून आम्ही त्याच्याशी व्यवहार केला पाहिजे किंवा तो त्या पात्रतेचा असला पाहिजे. कारण या जगन्नाथ पृथ्वीच्या मुळाशी निर्मितीचेच अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ही निर्मिती कायम चालू आहे. अशा प्रकारच्या जगाला मार्गदर्शन करणाऱ्या, केवळ भारताला नव्हे तर जगाला मार्गदर्शन करणाऱ्या गीतेच्या माध्यमामधून आम्ही भगवान श्रीकृष्णाचं चिंतन केलं पाहिजे. आणि त्यांचा जन्म एका तत्वज्ञानाच्या दृष्टीने काळोख्या अवस्थेत झाला तरी प्रकाशमय जीवन कसं जगायचं याचा आदर्श भगवंतानी आपल्या जीवनातून दाखवून दिला.
आपण भगवंताचं त्याच पद्धतीने चिंतन करूया. आता पुढच्या विषयाकडे वळूया. अलंकापुरी. आम्ही असं म्हणतो की अलंकापुरी या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी जे कार्य केलं त्या कार्याचा आढावा घेताना आम्हाला काय म्हणता येईल बरं? त्यांची आरती पाहिली कीच लक्षात येईल. लोपले ज्ञान जगी हित नेन ती कोणी, अशा प्रकारची समाजाची अवस्था 750-800 वर्षापूर्वी झाली होती. भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यानंतर महाभारतीय युद्धानंतर जवळजवळ 2000 वर्षे या देशामध्ये शांतता होती. आणि शांततेच्या काळात निरनिराळ्या प्रकाराने ऐशारामामध्ये जनता मजबूर होते आणि त्याच्यातून दोष उत्पन्न होतात. संस्कृत सामान्य माणसापासून दूर गेली होती. प्राकृतामध्ये हे तत्वज्ञान आणलं पाहिजे अशा प्रकारचा भाव त्यावेळेसच्या संपूर्ण भारतवर्षामध्ये उत्पन्न व्हायला लागला होता. त्याचं एक छोटस उदाहरण सांगून मग माऊलीच्या विषयाकडे वळतो. मध्य प्रदेशातला प्रसंग सांगितला जातो की एका गुरुकडे 5 शिष्य होते. एके दिवशी एक 6वा शिष्य येऊन बसला. दुसऱ्या शिष्याने आपल्या मित्राला आणलं. तो पहिल्या दिवशी त्या ठिकाणी येऊन बसला होता आणि हिंदी भाषिक भाग होता. गीतेतला पहिला श्लोक जो आहे प्रस्तावनेचा तो झाला. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना पार्थो वत्सा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत, हा श्लोक झाला. तो नवीन आलेला शिष्य थोडा उतावळा होता. त्यातला दोग्धा म्हणजे दूध काढणे हे संस्कृत मधला शब्द न कळल्यामुळे त्यांनी त्या गुरुजींना विचारलं, गुरुवर्य या श्लोकात आलेले दोगधा कोण? दोग्धाचा अर्थ न कळल्यामुळे त्यांनी शब्द वापरला दोगधा कोण. ते म्हणाले तू एक आणि मी एक. कारण तुला काहीही कळत नाही तरी तू येऊन बसलास आणि तुला काही कळत नसताना मी तुला सांगायला सुरुवात केली, म्हणून आपण दोघंही त्यामध्ये मोडतो. सांगायचं तात्पर्य सामान्य माणसापासून संस्कृत दूर गेली हे पाहिल्यानंतर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर अगदी भारताच्या उत्तर टोकापासून ते दक्षिण टोकापर्यंत वाङ्मयीन दृष्टीने संशोधन सुरू झालं. समाजामध्ये काही प्रमाणात विरोध सहन करावा लागला तरी संस्कृतात असलेलं हे तत्वज्ञान प्राकृतात आणण्यासाठी सुरुवात झाली. उत्तर भारतामध्ये रामचरित मानस निर्माण झालं. महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली भावार्थ दीपिका उत्पन्न झाली. दक्षिणेत कंबांनी रामायण लिहिलं. सांगायचं तात्पर्य हे तत्वज्ञान यावेळेला प्राकृतात यायला लागलं. त्यावेळा काही विद्वानांनी त्या काळात विरोध केला की संस्कृत ही देवभाषा आहे आणि हे सगळं वेदांचं तत्वज्ञान देवभाषेत म्हणजे संस्कृतातच असलं पाहिजे. त्यावेळा आमच्या संतांनी अगं हे प्राकृतात निर्माण करताना एक मात्र गोष्ट सांगितली ती लक्षात घेण्यासारखी. पुढची ओवी आहे ती नाथ महाराजांची आहे. नाथ महाराजांनी ज्यावेळा मराठीमध्ये हे वाङ्मय आणलं त्यावेळा त्यांच्याही समोर अशाच प्रकारचे प्रश्न आले. त्यावेळा त्यांनी असं म्हटलं, संस्कृत भाषा देवी केली, मराठी काय चोरापासून जाळली. याचा सांगताना तात्पर्य हे सगळं ईश्वरापासूनच निर्माण झालंय. म्हणून मराठीत तत्वज्ञान आलं म्हणजे काही बिघडत नाही हा भाव ठेवून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वेळेला ज्ञानेश्वरीची सुरुवात नेवासा या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आताच्या अहिल्यादेवी नगरामध्ये सुरू केली, नेवासा या गावी, त्यावेळेला समाजामध्ये जी चर्चा होती की पहिला अध्यायात विशेष काय अर्जुन विषाद योग, दुसरा काय सांख्ययोग, तिसरा काय कर्मयोग, आणि ज्यावेळा 5वा अध्याय संपत आला त्यावेळा नेवाशामध्ये चर्चा अशी होती की आता या मुलांनी जर 6वा अध्याय प्राकृतामध्ये जसा गीतेत आहे तसा आणला तर आम्ही त्याला मानू. अशा प्रकारची चर्चा ही दररोज जी चालणारी आहे ती ज्ञानेश्वर माऊलीच्या कानावर जात होती. म्हणून 6व्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी जी ओवी घातली ती लक्षात घेण्यासारखी आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझ्या मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत, परंतु जे गीतेमध्ये आहे, जे वेदांच्या मध्ये आहे ते सगळंच्या सगळं जशाला तसं प्रकट रूपाने मांडण्याचं मी काम करीन. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करू
अशा प्रकाराने ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणला. पण ज्ञानेश्वर माऊलीचा विषय सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या सारखा स्थितप्रज्ञाचा आहे. एक जर अपवाद सोडला तो अपवाद नाही, आपल्यासाठी नाटक आहे म्हणायला हरकत नाही. ज्या वेळेला आपल्या झोळीमध्ये जे काही थोडं पीठ पडलं होतं त्यामध्ये एकाने मला भिक्षा घालायची म्हणून माती टाकली. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वेळेला ताटी लावून घेतली त्याला चिमुकली जी आहे त्यांची धाकटी बहीण मुक्ताई ती म्हणते की नाथा, अरे योगी अशा रीतीने कोणाच्या म्हणण्यावरून दुःखी होत नाही. ज्ञानेश्वर माऊली आपल्या पिठामध्ये माती पडली म्हणून यामुळे व्यथित नव्हते, हे आमच्या लक्षात येत नाही. योगी पावन मनाचा नाही साही अपराध जनाचा असं म्हणून ते 11 अभंग जे मुक्ताईनी लिहिले ते तर उत्कृष्ट आहे, त्याचंही चिंतन आपण केलं पाहिजे. पण मुख्य भाग ज्ञानेश्वरांनी जी ताटी लावली होती त्याच्या पाठीमागचा भाव असा होता की अरे लोक इतक्या खालच्या पातळीला आलेत की त्यांना खरा धर्म माहित नाही, म्हणून खरा धर्म सांगण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरीची गीतेचं रूप ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणलं ते या अर्थाने. आणि काय सांगितलं यामधून, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग माझा जाण. या भक्तियोगाचा जर तुला विचार करायचा असेल तर सर्व भूतांच्या मध्ये एकच ईश्वरी तत्व आहे, त्यांची पूजा कर. जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशाच प्रकारचा आशय ज्ञानेश्वरी मधून निरनिराळ्या ओव्यांच्या मधून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितला. आणि समाजातल्या जाणकारांना सांगितलं, एक वरील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्याची अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य माणसाला धर्म म्हणजे काय माहित नाही, तर त्यांना धर्माचं आचरण शिकवण्यासाठी आधी आपल्याला त्याप्रमाणे चालावं लागेल. मार्गी अंधासरिसा पुढे देखणा चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा सूर्य तैसा आचरोनी. आधी आचरण करा आणि तुम्ही आचरण कराल तर समाज त्याप्रमाणे जाईल. अगदी सांगायचं झालं तर यक्षाने ज्या वेळेला धर्मराजाला प्रश्न विचारला कोणता मार्ग किंवा कोणत्या मार्गाने जनतेने जावं, त्यांनी सांगितलं तर्को अप्रतिष्ठिता स्मृतीर विभिन्ना नैको मुनिर यश वच प्रमाणम धर्मस्य तत्वम निहता गुहायाम महाजनो येन गथस्य पंथाहा. जे महापुरुष झाले त्यांनी जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. आणि तो मार्ग भगवान श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वी दाखवला आणि तोच मार्ग माऊलींनी आमच्यासाठी 750 वर्षापूर्वी 730 वर्षापूर्वी दाखवायला सुरुवात केली. 730वी त्यांची जयंती 31वी जयंती आहे. त्या जयंतीचं निमित्त साधून आम्ही त्यांच्या जीवनाचा एकंदरीत आशय समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय बरं आशय मला सांगा, पुरुषासारखा पुरुष असताना आम्ही त्यांना ज्ञानेश्वर माऊली का बरं म्हणतो? लक्षात घेतलं पाहिजे. एका आईला जर 3-4 मुलं असतील, आता नाही पण पूर्वी होते 4 काय 8 सुद्धा मुलं असायचे, तर 3-4 मुलं असतील तर जे कर्तृत्वान मुलं आहेत त्यांच्यावर आईचं प्रेम नसतं असं नाही, सर्वांवर प्रेम असतं. पण जे कमकुवत बाळ आहे त्याच्यावर आईला जास्त प्रेम करावं लागतं, ती त्याला जवळ करते. म्हणजे एखाद्या वेळा लक्षात घ्या, सामान्य माणसाकडचं सांगतो, श्रीमंताकडचं नाही. मोसंब्या आणलेल्या आहेत, मुलगा आजारी आहे, बाकीचे घरदाकट आहेत, तर ती त्या बाकीच्या मुलांना सांगते तुम्हाला मोसंबी मिळणार नाही, मला मोसंबी याला द्यायचंय. हा पक्षपात नव्हे, तर जो कमकुवत धागा आहे त्याच्यावर प्रयोग झाला पाहिजे, त्याला सर्वांच्या बरोबर आणलं पाहिजे, हा भाव त्यामध्ये आहे. आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, यामध्ये सगळ्या शेवटीला जे पसायदान मानलं, या पसायदानाचा विषय काय लक्षात घ्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आता या ठिकाणी जी गंमत आहे आणि ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात त्याचं गमक आहे. पहिली मागणी कोणासाठी मागितली? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे लढो मैत्र जीवांचे. का बरं? आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय हे सगळ्याच शेवटीला का ठेवलं? सुरुवातीला का नाही ठेवलं?
सुरुवातीला एवढ्यासाठी ठेवलं नाही, सगळ्या शेवटीला त्यांनाही सांगितलं. परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीची माऊली पण दिसतं. माऊली ज्याप्रमाणे कमकुवत मुलावर जास्त लक्ष देऊन त्याला सगळ्यांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न करते, म्हणून पहिली मागणी जे दुष्ट आहेत, जे खळ आहेत, त्यांचा दुष्टपणा गेला पाहिजे आणि ते समाजामध्ये सुष्ट होऊन समाजासारखं आचरण करायला प्रवृत्त झाले पाहिजेत. ही मागणी म्हणजे वास्तविक पाहता आजचा कोणी लेखक कवी असता तर 50 शिव्या समाजाला दिल्या असत्या. कारण ज्ञानेश्वर माऊलींवर समाजाकडून जे अत्याचार झाले, त्यांचा जो छळ झाला, त्याची एक सुद्धा ओवी ज्ञानेश्वरीत किंवा त्यांच्या कुठल्याही वाङ्मयामध्ये दिसणार नाही. कारण काय, सगळ्यांना समान लेखून ते जे काही वागतायत त्यांना धर्म न कळल्यामुळे वागतायत. त्यांना खरा धर्म करावा याच्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. म्हणून खरा धर्माचा उपदेश श्रीमद भगवद्गीतेत आणि आमच्या वेदांनी जो सांगितला तो सामान्य माणसाला पेलेल अशा स्वरूपात, त्याच्या प्राकृतात, त्याच्या भाषेत समाजासमोर ठेवला. सांगायचं तात्पर्य काय आहे की जे जे भेटे भूत ते जसं मानलं तसं हे विश्वची माझे घर असं म्हणलं. अहो अयम निज परोयती गणना लघुचेतसाम उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. आम्ही जगाला जिंकायला निघालो. आमच्या वेदांची घोषणा आहे, कृण्वन्तो विश्वमार्यम. आम्ही संपूर्ण जगाला आर्य करायला निघालेलो आहे. आर्य वंश नाही. आर्य हा शब्द गुणवाचक आहे आणि म्हणून आर्य करणं म्हणजे ज्ञानी करणं, पुढारलेला करणं. आणि म्हणून सर्व समाजाला ज्ञान देण्यासाठी जाणार आहोत. जगामध्ये आणखी काही पंथ आहेत, आपल्या धर्माला प्रकारित करण्यासाठी त्यांनी हातात शस्त्र घेतलं. पण आमचं तत्वज्ञान सांगतंय आम्ही जगाला ज्ञान द्यायला गेलेलो आहे. जगाला आम्ही निश्चित जिंकणार आहोत. एक काळ भारत हा जगाचा केंद्रबिंदू होता ज्ञानाचा. पुढच्या काळातही आम्ही होणारच आहोत. पण कशाच्या आधारावर? आम्ही जग जिंकणार, पण आमच्या विचाराच्या आधारावर. 11 सप्टेंबर 1893 शिकागो या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका या पद्धतीचं वाक्य वापरून सर्वांना बंधुत्वाचा संदेश आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. विश्वबंधुत्व दिन म्हणून सगळ्या जगाने 11 सप्टेंबर मानला. तो विवेकानंदांच्या या वाक्यावरून म्हणजे भारतीय संस्कृतीच्या तत्वज्ञानावरूनच. भारतीय संस्कृती केवळ भारतापुरती नाही तर विश्वाच्या कल्याणासाठी निर्माण झालेली आहे. आणि हे तत्वज्ञान श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमामधून संपूर्ण समाजासमोर आणण्याचं काम एकतर भगवंतानी स्वतः अवतार घेऊन लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी या रूपाने 700-750 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात अवतार घेऊन समाजासमोर मार्गदर्शन दाखवला. आणि दोघांची जयंती एकाच दिवशी आहे. याचं एक साम्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की दोघांनीही धर्माची संस्थापना करण्यासाठी काम केलंय आणि त्या काळापुरती तरी त्यांनी धर्म संस्थापना केली. हे आपल्याला लक्षात येईल. यासाठी या दोन भगवंताचं चिंतन. आपल्याकडे आणखीन एक परंपरा आहे. आपण भगवंताची जयंती आणि संतांची पुण्यतिथी साजरी करतो. त्या पाठीमागे काही भूमिका आहेत. त्या पुन्हा केव्हा विषय निघाला तर मी सांगेन. आता तो विषय नाही. आज मला आणखीन तिसऱ्या विषयाकडे वळायचंय. हा दुसरा विषय मी या ठिकाणी थांबवतो आणि आता तिसऱ्या विषयाकडे वळतो. 15 ऑगस्ट 1947 आमचा देश स्वतंत्र झाला. पण कोणापासून आम्ही स्वतंत्र केला? ब्रिटिशांच्या कडून आम्ही स्वतंत्र केला. लक्ष द्या, 1757च्या प्लाशीच्या लढाईत क्लायूच्या धोरणाने आणि ब्रिटिशाच्या एकंदरीत त्यावेळेसच्या नीतीने माणसं कमी असले तरी 1757 प्लाशीच्या लढाईत भारताचा पराभव झाला. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता 1757 या देशामध्ये आली. 1757 ते 1857 या काळात मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाला आणि ब्रिटिशाला घालवण्याचा प्रयत्न झाला. पण 1857
1857चं स्वातंत्र्य युद्ध झालं. झाशीची राणी तात्या टोपे, बहादूरशाह जफर यासारख्या निरनिराळ्या राजांनी आणि जनतेने ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव केला आणि 1857 मध्ये सुद्धा आमच्या पदरात अपयश पडलं. अपयश पडण्याचं सर्वात महत्वाचं कारण असं होतं की आमच्यामध्ये असलेली फूट आणि त्याचप्रमाणे ब्रिटिशांची काही धोरणं ही फोडा आणि राज्य करणं या न्यायाने फूट पाडली. आमच्यातले काही फितूर झाले. त्याही पलीकडे जाऊन आमच्या पदल्यात काही जणांनी उतावळा करून 31 मे 1857 युद्ध सुरू करायच्या ऐवजी 10 मेलाच युद्ध सुरू केलं. म्हणजे 20-21 दिवस आधी युद्ध सुरू झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये आखलेली योजना विस्कळीत झाली आणि ब्रिटिशांना हा उठाव दडपून टाकण्यासाठी मदत झाली. कारण काही जण 31 मेची वाट पाहत बसले, पण काही उताव्या लोकांनी 10 मेलाच उठाव सुरू केला आणि त्यामुळे 1857च्या युद्धामध्ये सुद्धा आमचा पराभव झाला. हे ऐतिहासिक सत्य आम्हाला नाकारून चालत नाही. 1857 ते 1947 हे 90 वर्ष आणि आधीचे 100 वर्ष म्हणजे 190 वर्ष ब्रिटिशांची सत्ता या भारतावर होती. 100 वर्ष ईस्ट इंडिया कंपनीची आणि 90 वर्ष प्रत्यक्ष राणीची, व्हिक्टोरिया राणीची किंवा जे कोणी गादीवर त्यावेळा असेल त्यावेळा इंग्लंडची सत्ता आमच्या देशावर राहिली. आता याची मीमांसा करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार असं म्हणतात, कारण ते या आंदोलनामध्ये काँग्रेसमध्येही होते, क्रांतिकार्यामध्ये सुद्धा होते आणि 1925 ला त्यांनी संघाची स्थापना केली. त्यांनी सांगितलं ते लक्षात घेण्यासाठी, ते म्हणाले सिकंदर फार मोठा पराक्रमी होता म्हणून तो काही भागात या ठिकाणी राज्य स्थापन करू शकला असं नाही. तर आमच्या मधला अंबी नावाचा राजा त्याच्या मदतीला जाऊन बसला होता. आमचा पृथ्वीराज चव्हाण पराक्रमांनी कमी होते म्हणून पराभव झाला नाही, तर या ठिकाणचा जयचंद राठोड हा मोहम्मद घोरीला जाऊन मिळाला होता. आणि आमची सद्गुण विकृती, आमच्याकडे भांडणात सुद्धा, मुलांच्या भांडणात सुद्धा असं आम्ही म्हणतो इजा बिजा तिजा, 3 वेळा माफी करावी, 4थ्या वेळा नाही. 17 वेळेला त्या मोहम्मद घोरीला सोडून द्यायचं, हा दोष आमच्यामध्ये शिरला होता. त्याला सद्गुण विकृती असं सावरकरांनी म्हटलंय. सांगायचं तात्पर्य अशा प्रकारच्या अनेक विकृती आमच्यामध्ये झाल्या होत्या. डॉक्टर हेडगेवार म्हणतात ह्या स्वातंत्र्य लढ्यातून देश स्वतंत्र होईलय, पण स्वतंत्र झालेला देश टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. म्हणून त्यांनी उदाहरण सांगितलं आमच्या समाजाची कशी अवस्था होती. 1923च्या काँग्रेसच्या सभेला जाण्यासाठी डॉक्टर हेडगेवार निघाले आणि त्यांच्या लक्षात आलं की सभा पूर्ण उधळली गेली आहे. लोक जिकडे तिकडे पळतायत. डॉक्टरांनी समोरून येणाऱ्या 8-10 जणांना अडवलं आणि विचारलं की तुम्ही का पळता, तर ते म्हणाले गोऱ्या सभेमध्ये गोरा अधिकार आलाय, फार फार गोळ्या मारतोय म्हणून आम्ही पळतो. डॉक्टर त्यांना म्हणाले अरे त्या गोऱ्या अधिकाऱ्याच्या दिशेने जरी पळाला असता तरी तो चेंगरून मेला असता, कारण तुम्ही म्हणता ना 40,000 लोक होते, मग त्या दिशेने गेले असतं तर तो चेंगरून मेला असता. पण डॉक्टरांना दुसरे दिवशी कळलं, ते विलक्षण कळलं. त्या सभेमध्ये गोरा अधिकारी आला नव्हता, तर गायीचा गोरा शिरला होता. गोऱ्हाचा गोरा झाला आणि 40,000ची सभा उद्ध्वस्त झाली. हे हिंदू समाजाचं चित्र डॉक्टरांनी पाहिलं आणि मग ठरवलं 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून. ते आणखीन एक म्हणायचे 4 हिंदू एका दिशेने तोंड करून कधी चालणार नाही. हा म्हणाले 1 वेळा चालतील, 5वा ज्यावेळा त्यांच्या खांद्यावर असेल, स्मशानात नेऊन पोहोचवायचं असेल त्यावेळेला. असं हे सगळं चित्र ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये या देशाचं झालेलं होतं. म्हणून देश स्वातंत्र्यासाठी लढा दिला पाहिजे. जसं काँग्रेसच्या माध्यमामधून लोकमान्य टिळकांनी जागृती घडवून आणली, त्यातला एक प्रसंग फक्त मी आपल्या समोर मांडतो. 1905 मध्ये बंगालची फाळणी ब्रिटिशांनी केली. त्यावेळेला जे गीत पुढे आलं ते गीत वास्तविक पाहता 1875 मध्ये लिहिलेलं होतं. आनंद मठ या कादंबरीमध्ये
बंकिमचंद्रांनी ते गीत घातलं होतं, त्याचं नाव वंदे मातरम. हे वंदे मातरम नावाचं गीत 1875 मध्ये जरी निर्माण झालं असलं तरी त्याचा प्रयोग सुरू झाला 1905 पासून बंगालची फाळणी झाल्यानंतर. फाळणीच्या वेळेला वंदे मातरम भारत माता की जय म्हणून तरुण अटक करून घेत, शिक्षा भोगत पण माफी मागत नसत. लाल बाल पाल यांनी पंजाब मध्ये लाला लजपत राय, बंगाल मध्ये बिपिन चंद्र पाल आणि महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक यांनी मोठ्या प्रमाणावर जागृती घडवून आणली. आणि म्हणून भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळक ओळखले गेले. ते याच कारणाने संपूर्ण देशामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष निर्माण केला आणि नाईलाजानी लाथ रगडीत त्यांना 1905 मध्ये केलेली फाळणी 1911 मध्ये रद्द करावी लागली. लोकमान्य टिळकांनी या तिघांच्या परिश्रमाने एक दाखवून दिलं की आम्ही काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत, इकडे द्वारकेपासून ते कामरूप पर्यंत संपूर्ण देश एक मानतो. लक्षात घ्या, एक मुद्दा या ठिकाणी मला आणखीन सांगितला पाहिजे. आमच्या या भारताचं वैचारिक वस्त्र ज्यांनी विणलंय, मी म्हणतो असं नाही, माझं तर मत ते आहेच, पण ज्यांना आम्ही समाजवादी समजतो ते राम मनोहर लोहिया असं म्हणतात की भारताचं वैचारिक वस्त्र रामकृष्ण आणि शिव यांनी विणलेलं आहे. मी तो आता नकाशा आणला नाही, माझ्याजवळ आहे, पुढच्या वेळा केव्हा तरी दाखवील. प्रभू रामचंद्रांचा प्रवास उत्तरेपासून दक्षिणेकडे अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत होतो आणि भगवान श्रीकृष्णांचा प्रवास द्वारकेपासून ते प्रागज्योतिषपूर, ज्याला आज आम्ही गुवाहाटी म्हणतो, म्हणजे पूर्वेकडे होतो, पश्चिमेपासून पूर्वेकडे होतो. म्हणजे या वैचारिक वस्त्राचे धागे उभे हे प्रभू रामचंद्रांचे आहेत आणि आडवे हे भगवान श्रीकृष्णाचे आहेत. पण लक्षात घ्यायचं, आडवा आणि उभा धागा झाला म्हणजे केवळ वस्त्र होत नाही, तर त्याला कड असावी लागते. त्यावेळेला ते आमच्याकडे 12 ज्योतिर्लिंग म्हणजे शिव आहेत. ते शिवाचं वस्त्र म्हणजे शिवाची कड या वस्त्राला आहे आणि म्हणून हे वस्त्र टिकून आहे. आता याचा वैचारिक अर्थ काय लक्षात घ्यायचा, याचा वैचारिक अर्थ लक्षात घ्यायचा की संपूर्ण देशामध्ये या तिघांची उपासना निश्चितच चालते. कुठलीही भारतातली गली नाही, गाव नाही, त्या ठिकाणी राम कृष्ण आणि शिव नावच ठेवलं नाही. लक्षात घ्या. हा, नंतर लावलेल्या विशेषणात बदल होईल. उत्तरेत रामसिंग असतील, कृष्णसिंग असतील, तर महाराष्ट्रात रामराव असतील, कृष्णराव असतील, शंकरराव असतील. दक्षिणेत गेलं तर रामलू असतील, कृष्णलू असतील, शंकरलू असतील. परंतु राम कृष्ण आणि शिव हे 3 आमचे आराध्य दैवत संपूर्ण देशात आहेत. म्हणून सांस्कृतिक दृष्टीने अखंड भारत हे आमचं स्वप्न आहे. लक्षात घ्या, मी आता प्रश्न विचारत नाही, नाहीतर सभेमध्ये मी प्रश्न विचारून सुद्धा अनेक गोष्टी सांगत असतो. मी एका सभेमध्ये प्रश्न विचारला की सरस्वतीचं मूळ मंदिर कुठं आहे. काही जणांनी इकडे तिकडे सांगितलं, एकाने सांगितलं बासरला आहे. म्हणलं कोणी स्थापन केलं, तर ते म्हणाले व्यासाने स्थापन केलं. अगदी बरोबर सांगितलं. मी त्याला म्हटलं की अरे व्यासाने स्थापन केलंय म्हणजे 5000 वर्षापूर्वीच आहे, त्याच्या आधी सरस्वती नव्हती का? मग गप्प बसावं लागलं. मग मी त्याला सांगितलं सरस्वतीचं मूळ मंदिर, सरस्वती पहिल्यांदा प्रकट कोणामुळे झाली आणि कुठं झाली हे लक्षात घ्या. सरस्वतीचं मूळ मंदिर आताच्या पाकिस्तानमध्ये, ज्याला आम्ही पिओक म्हणतो, त्या ठिकाणी शारदा पीठ म्हणून जे आहे त्या ठिकाणी आहे. आणि ती प्रकट का झाली तर व्यासाने ज्या वेळा काव्य उत्पन्न केलं आणि पहिली जी काव्य रचना आली ती एका अर्थाने शापात्मक आली. व्याधाने बाण मारला आणि एक पक्षी त्यातला मारला गेला, त्याच्याकडे पाहून त्यांच्या तोंडून ही शापवाणी आली आणि व्यास त्यामुळे दुःखी झाला. आपलं वाल्मिकीने बरं का, वाल्मिकी दुःखी झाले. त्यावेळा थोड्या वेळाने कार्यक्रम चालू आहे, कार्यक्रमानंतर बोलतो.
कार्यक्रमानंतर बोलतो. रामकृष्ण हरी, काय झालं? मध्येच एक फोन आला आणि मला ते घेता येत नाही. घेऊ का? विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय राणे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते नाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनींचे गाव बोलती जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिदो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषे लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव